त्याला 14% हिशोबाने 7% विद्यार्थ्यांना प्रवेशिका मिळते। त्या प्रवेशिकाचं त्यांनी नाही का एक जाहिरात काढली। ती जाहिरात काढल्यानंतर राजकुमार बडोले जे आमदार आहेत त्या आमदारांनी नाही का त्या जाहिरातचा विरोध केला, निषेध केला आणि काही संघटना आहे त्यांनी विरोध केला, निषेध केला। ॲक्च्युली ही जी जाहिरात आहे हे 1984 पासून होत आहे, जाहिरात होत आहे की मातंग समाज असो या भंगी समाज असो याला नाही का शहरामध्ये 7-8% आणि ग्रामीणमध्ये 5-5% या प्रकारे यांना आरक्षित करून दिले जाते। विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेशिका मिळते। त्यांचं म्हणणं असं आहे की अशी जाहिरातच नाही। माझं म्हणणं आहे माननीय राजकुमार बडोले साहेबांना की आपण सामाजिक न्याय मंत्री असताना तेव्हाही ही जाहिरात निघाली होती, तेव्हा आपण का बरं विरोध नाही केला? आपण विरोध आता का करत आहे? त्यांनी या विरोध अशा प्रकारचा केला या जाहिराताचा की ते म्हणून राहिले की आता उपवर्गीकरण सरकारने निर्णय घ्यायच्या पहिलेच लागू करून दिला। पण हा निर्णय सरकारचा व्हायचा आहे। तुम्ही सरकारमध्ये आहे, तुम्ही MLA आहात, तुम्ही नाही का एक सामाजिक न्याय मंत्री राहून चुकले आहात आणि तुम्हाला कसं काय विसर पडला एवढ्या वर्षापासून की नाही का 1984 पासून तर आता 2024-25 पर्यंतची 27-28 जाहिरात आहे ही। आणि अशा प्रकारची दिशाभूल दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सन्माननीय राजकुमार बडोले साहेब करत आहेत। आम्ही त्याच संदर्भामध्ये आजची ही प्रेस घेतली होती आणि त्या प्रेसमध्ये आम्हाला तेवढंच सांगणं आहे की राजकुमार बडोले यांनी दिशाभूल करण्याचं काम, दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं काम, जे महार आणि बौद्धांमध्ये मागांमध्ये ते जे तेढ निर्माण करण्याचं काम करत आहे यामुळे आम्ही विदर्भ मातंग म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। आणि समाज कल्याणचे जे अधिकारी आहे उपायुक्त ज्यांनी ही जाहिरात केली खरोखर त्यांनी चांगलं काम केलं, सकारात्मक भूमिका घेतली त्यांनी। मग त्यांच्यावर बी त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले, त्यांच्यावर प्रेशराईज केले आणि त्यांना प्रेशराईज करून नाही का असं म्हटलं की नाही का तुम्ही ही चुकीची जाहिरात केली। ॲक्च्युली त्यांनी जाहिरात ही GR प्रमाणे 1984च्या हिशोबाने केलेली आहे। मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की राजकुमार बडोले यांनी अगर अशीच दिशाभूल करण्याचं काम वारंवार अगर केलं तर याच्यानंतर मातंग समाज हा तीव्र आंदोलन आणि तीव्र रूपाने त्यांचा निषेध करेल।